भाजपचे नेते राम कदमजी जोडले गेले आहेत। रामजी नमस्कार, पुढारी न्यूजमध्ये स्वागत। एक महत्त्वाची अपडेट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद एकही मिळालेलं नाही आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुनील तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मंत्रिमंडळ शपथविधीला अजून बराच अवकाश आहे। संध्याकाळी 7:15चा मुहूर्त आहे, तर त्यामुळे त्या मधल्या काळामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते निर्णय याबाबत घेतील। तर त्याच्यामुळे जोपर्यंत पूर्ण शपथविधी होत नाही त्याच्या आधी आपण नाराजी वगैरे असं काही मीडियाचं परसेप्शन आहे, वस्तुस्थिती ती नाही आहे। आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कालपासून दिल्लीत आहे आणि ते प्रत्येक नेत्यांची भेट घेत आहेत। काल रामदास आठवले यांच्या घरी गेले होते, अनेक नेत्यांना भेटले ते। तर त्याच्यामुळे देवेंद्रजी त्यांच्या घरी जाणं आणि त्याला तुम्ही नाराजीशी जोडणं त्याचा दूरपर्यंत काहीही संबंध नाही। आणि राहिला प्रश्न, अजितदादा महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री आहेत, अनेक त्यांच्या पक्षातले नेते कॅबिनेट मंत्री आहेत, तर त्याच्यामुळे नाराजी वगैरे हे सगळे प्रकार हे माध्यमांसाठी असतील, पण एक महायुती म्हणून, एक एनडीए म्हणून आम्ही सर्व एक आहोत, एकत्र आहोत। कोणाला मंत्रिपद द्यायचं, कोणाला मंत्रिपद नाही द्यायचं हा पूर्णपणे एनडीएच्या ज्येष्ठ नेत्यांचा त्यांच्या निर्णयाचा भाग आहे। भाजप रामजी, पण महायुतीच्या अंतर्गत गटात नेमकं काय चालू आहे? कारण की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेला पाहिलं तर फक्त एक पद मिळालं, एक जी सीट आली त्यांची सुनील तटकरेंची, आणि आता जर मंत्रिपद त्यांना मिळत नाहीये, जर बाय केस अजित पवारांनी यातून माघार घेतली तर मग पुढे काय? हे जे आपण सूत्रांच्या हवाले असं चालवून आपण हे जे काही परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो ते काही परसेप्शन योग्य नाही। पूर्णतः एनडीए म्हणून हा घेतला गेलेला निर्णय आहे। ज्येष्ठ नेते बाबतीत ठरवतील, कोणत्याही प्रकारची नाराजी एनडीएच्या कोणत्याही घटकांमध्ये नाही। पूर्ण बहुमतानं आज संध्याकाळी शपथविधी होईल। पूर्ण देशात मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतात या गोष्टीचा आनंद आहे। त्याच्यामुळे त्या आनंदात अशा प्रकारच्या बातम्या चालवून आपण विरजल घालण्यात अर्थ नाही। कुठल्याही प्रकारची नाराजी आमच्या एनडीएच्या कोणत्याही घटकात नाही। रामजी, तुम्हाला एक मिनिट असंच आमच्यासोबत जोडलेले राहा। आपल्यासोबत शरद पवार गटाच्या विद्या चव्हाणजी सुद्धा जोडले गेलेले आहेत। विद्याताई नमस्कार, रामजी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विद्याताई, अखेर अजित पवार गटाला मंत्रिपद मिळालेलं नाही, अजित पवार गटामधून नाराजी उमटते, नाराजीचा सूर उमटतोय। नाही, कालपर्यंत आपल्याला अगदी असं वाटत होतं की प्रफुल्लभाई पटेल यांना मंत्रिपद मिळेल, परंतु आता प्रफुल्लभाई पटेलांनाही मिळालेलं नाही आणि सुनील तटकरे निवडून आले, त्यांनाही मंत्रिमंडळात समावेश नाहीये। कारण त्यांची जी कामगिरी होती ते जेवढी अजितदादांना त्यांनी आपल्या सोबत म्हटलं होतं यश मिळेल तेवढं यश मिळालं नाही। निवडणूक आयोगाकडनं त्यांना मदत करून त्यांना घड्याळ हे चिन्ह त्यांचा पक्ष नसताना सुद्धा त्यांना देण्यात आलेलं होतं आणि तरी सुद्धा त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती। पण प्रफुल्लभाईंना ऐनवेळी तिकीट, ऐनवेळी त्यांचं जे 2022 जे त्यांच्या घरावरती आणि त्यांच्या प्रॉपर्टीवरती जे काय हे केलं होतं, इक्बाल मिर्ची बरोबर त्यांचा संबंध म्हणून, तर त्यांना त्याच्यातनं सूट मिळालेली आपल्याला दिसते। आणि म्हणून मला असं वाटतं प्रफुल्लभाई पण जेलमध्ये जाण्यापेक्षा आपल्याला मंत्रिपद नसलं तरी चालेल, पण आपल्याला इथे आज जे काय स्थान मिळालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसला त्याच्यावरती ते खुश आहेत। त्यामुळे आणखीन मंत्रिपद मिळालं नाही तर नाराज होण्याचं काही कारण नाही आहे। आणि माझ्या या दृष्टिकोनातनं तुम्ही जर आपल्या बघितलं, राष्ट्रवादी काँग्रेस, आमचं शरद पवार गट, आम्हाला चांगलं यश पण मिळालेलं आहे आणि लोकांना सुद्धा हे केलेलं आवडलेलं नाहीये। परंतु मोदींची जी अपेक्षा होती की याच्यामध्ये आपल्याला जे काही हे मिळेल, कशामध्ये की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसला जे भरपूर यश मिळेल आणि सुनेत्रा वहिनी सुद्धा जिंकलेला नाहीयेत। भाजपचा जो डाव होता की कुटुंबामध्ये फूट पाडायची, ती फूट त्यांनी पाडलेली आहे, त्यामुळे ते यशस्वी झालेले आहेत। परंतु अजितदादांनी हे कुटुंबापर्यंत ही लढाई येऊ द्यायला नको होती खरं तर, पण लढाई आल्यानंतर सुद्धा प्रफुल्ल पटेलांना जो रिलीफ पाहिजे होता तो मिळालेला आहे।
नक्कीच त्यामुळे नक्कीच त्याच्यात विद्याजी, म्हणजे धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल. भाजपचे राम कदम सुद्धा होते आपल्यासोबत, त्यांना सुद्धा धन्यवाद.